नासिक रिंग रोड भूमि अधिग्रहण विवाद को लेकर आज जिला कलेक्टर कार्यालय में हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिला है। महिला किसानों के साथ कथित मारपीट के मुद्दे पर सांसद संजय राउत प्रभावित किसानों के साथ कलेक्टर कार्यालय पहुंचे और वही धरने पर बैठ गए। अधिकारी मौजूद न होने पर माहौल गर्मा गया, जिसके बाद राउत ने सरकार पर गंभीर आरोप लगाया है। उन्होंने कहा कि किसानों खासकर महिलाओं के साथ अन्याय हुआ है और वह इस मामले को प्रधानमंत्री व मुख्यमंत्री तक ले जाएंगे। उन्होंने ये भी कहा कि वह किसी से नहीं डरते। इस पूरे घटनाक्रम से कलेक्टर कार्यालय परिसर में तणावपूर्ण माहौल बना रहा। नासिक से संवाददाता दादासाहेब उबाळे की रिपोर्ट। माझी वेळ घेतली होती। रिंग रोड बाधित जे शेतकरी आहेत त्यांच्यावरती काही अन्याय होतो आहे म्हणून त्या भागातले आमचे नगरसेवक केशव पोरजे यांनी शेतकऱ्यांना भेटायचं आहे म्हणून मला सांगितलं आणि त्यानुसार या सगळे शेतकरी आणि हा महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आला। तोपर्यंत मला या विषयाचं गांभीर्य माहीत नव्हतं। ठीक आहे, जमीन संपादन भूसंपादन होत असते, विरोध होत असतो, पण कमलाबाई धोंडीराम खिरकाडे या आजीबाई आल्या आणि त्यांनी मला त्यांचा हात दाखवला। हा यावया इतर महिला भगिनी सगळ्या त्यांनी त्यांच्या अंगावरचे, हातावरचे, पाठीवरचे मारहाणीचे काळे निळे जे व्रण आहेत ते दाखवल्यावरती मी इतका अस्वस्थ झालो की काय केलं, कोणी केलंय। त्यांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं आणि व्हिडिओ दाखवले, त्याच्या हातात काठी आहे आणि तो दादागिरी करतो आहे। महिलांना, पुरुषांना जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने जबरदस्ती करतो आणि ज्या पद्धतीने मारहाण झाली त्यानंतर मी ताबडतोब पवन दत्तांना फोन केला। म्हटले काय चाललंय, तुम्हाला मारण्याचा अधिकार दिला कोणी? तुमचं IAS ट्रेनिंग मध्ये जबरदस्तीने भूसंपादन करताना वृद्ध महिलांना अशा प्रकारे मारहाण करा असं ट्रेनिंग दिलंय का? मला प्रधानमंत्र्यांना विचारावं लागेल। आम्ही येतो तिकडे भेटायला। दत्ता गायकवाड, वसंत गीते यांच्या लिडरशिप खाली डेलिगेशन गेलं। चर्चा सुरू असताना ते महाशय पळून गेले। ताबडतोब मी इथे आलो, म्हणजे चला जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ। जिल्हाधिकारी दिवसा बैठकीला गेले। आम्ही थांबलो, वाट पाहिली तासभर। त्यांची पूर्वनियोजित बैठक होती, आलो। दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला। आपल्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकरण पाहिलं आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली। अत्यंत संवेदनशील भाषेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणता हे जर खरं असेल तर मी नक्कीच त्याच्यामध्ये स्वतः